ची व्यवस्था मात्र आमच्या कमेंट्री बॉक्स मध्ये केली आहे। आपण सर्व स्पर्धा पाहत आहे निलेश गोरिवले स्मृती चषक आणि या स्पर्धेदरम्यान आरजे रजनीश यांच्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्या दरम्यान जोडले गेलेत त्यांचं देखील सहर्ष स्वागत आपण करतोय। अंपायर सिग्नल येतोय अर्थात मॅचला आपण सुरुवात करतोय जिथे पहिलं षटक गोलंदाजी मार्कवर 21% या गोलंदाजाला मात्र पहिल्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवर आणलं जात आहे। स्ट्राईक एंडला आपण मनीषला पाहत आहे शॉर्ट ऑन पुलचा फटका चेंडू नो मॅच लँड मध्ये ट्रॅव्हल होईल तोपर्यंत मात्र चेंडूला अडवलं जात आहे। दुसऱ्या धावेचा प्रयत्न आपण होताना पाहत आहे 2 धावेने संघाचं खातं देखील उघडलं जात आहे। आपण मनीष यांच्या बॅटमधून 2 धावा पाहिल्यात। दोन धावा यावेळी पुन्हा एकदा शॉर्ट ऑन पुलचा हल्ला चढवलाय लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे आणि या थँक्यू धन्यवाद डीजे। बॅटर बाद झालेत मनीष आणि त्यांच्या जागी मात्र विवेक मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत। तर अजय आणि विवेक ही जोडी मात्र आपण या मॅच मध्ये सोनगर संघाकडून पाहत आहे। राऊंड द विकेटने गोलंदाज यावेळी चेंडूला सोडून दिलाय धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये मात्र सफल झाले आणि चेंडू विसावला मात्र यष्टांवरून यष्टिरक्षकाच्या हातात पंच तटस्थ भूमिकेत पाहायला मिळतात आणि तिथून मात्र निर्धाव चेंडूची सांगता मैदानामध्ये अगदीच पंचांच्या भूमिकेत सुरेश सावर्डेकर सर यांना आपण पाहत आहे। एमसी पॅनलचे अंपायर राहिलेत यावेळी मात्र सफल झाले चेंडूला उडवून दिलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझन मध्ये चेंडू चाललाय सीमारेषा पलीकडे अंपायर सिग्नल 4 रन चौकार। अगदीच या खेळाडूकडून हे संगीत लयबद्ध केलं गेलं आणि हेच गाणं दरम्यान आपण ऐकलात 4 धावेने धावफलक पुन्हा एकदा पुढे सरसवलाय। यावेळी पॅडवर चेंडू होता पॅडल स्वीपचा फटका येतोय चेंडू चाललाय लॉंग लेग सीमारेषा अगदी पलीकडे 4 धावांसाठी बॅक टू बॅक विवेकच्या बॅटमधून चौकार। गॉड ऑफ क्रिकेट म्हणून सकाळी देखील या क्रमांकाचा उल्लेख झाला। सर सचिन रमेश तेंडुलकर यांचा जर्सी नंबर। क्रिकेटच्या मैदानात या खेळाडूच्या नावे तुम्ही अनेक विक्रम पाहिलेत मात्र क्रिकेटच्या इतिहासातील असा एकमेव खेळाडू ज्याला कोणत्याही देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन या खेळाडूचा सन्मान झाला अर्थात 2014 मध्ये भारतीय सरकारचा भारतरत्न हा पुरस्कार या खेळाडूला प्रदान करण्यात आला आणि अगदीच त्यांचा जर्सी नंबर 10 आपण ऑन दी बोर्ड स्कोर कार्डवर पाहत आहे। राऊंड द विकेटने आले उडवून दिले चेंडूला लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे तिथून मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानामध्ये पाहायला मिळतोय आणि रनिंग बिटवीन द विकेट अतिशय लाजवाब दोन्ही बॅटर्स मधला ताळमेळ तिथे सुरेख पाहायला मिळतोय आणि 2 धावेने धावफलक जाऊन आता मात्र पोहोचतोय 12 या धावसंख्येवर। षटक क्रमांक 1 समाप्त होतोय आणि 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धाबा लगावल्या गेल्यात 12। आजचा आपण तारीख जर पाहिली तर आजची तारीख 14 जानेवारी 2024 आणि 14 जानेवारी या तारखेचं दिनविशेष राहिलाय। अर्थात तुम्ही पाहिलं तर इतिहासामध्ये डोकावून पाहिलं तर 14 जानेवारी 1896 या साली जन्म झाला अर्थात चंद्रशेखर देशमुख अर्थात CD देशमुख म्हणून भारतीय सरकारचे गव्हर्नर राहिले। भारतीय जे आपण चलन पाहत आहे भारतीय आर्थिक सरकारच्या ज्या नोटा आपण पाहत आहे त्या नोटांवर CD देशमुख ही सिग्नेचर देखील तुम्ही पाहिले असेल आणि अगदीच आपले गव्हर्नर्स यांचा हा जन्मतारीख राहिली आहे आणि अगदीच आनंदाची बातमी म्हणजे आपण CD देशमुख यांना जर पाहिलं ना तर महाड आणि तळा तालुक्यात त्यांचं शिक्षण पूर्ण झालं आणि यांचाच अगदीच जन्मतारीख आजच्या दिवसाला अगदीच संपन्न देखील केला जातो 14 जानेवारी 1896 या दिवशी त्यांचा जन्म देखील पाहायला मिळाला। दरम्यान नो मॅन्स लँडमध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय तिथून मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न आपण अजय यांच्या माध्यमातून पाहत आहे 2 धावेने धावफलक आता मात्र जाऊन पोहोचतोय
14 या धावसंख्येवर 14 रन्स ऑन दी बोर्ड. स्वतः संघाचे कर्णधार देखील राहिलेत महेश मनवे यांना आपण पाहताय. राईट आर्म ओव्हर द विकेटनं अजय साडी सफल झाले. उडवण्याचा प्रयत्न होता अगदी ज्येष्ठांवरून. चेंडू विसावलाय यष्टिरक्षकाच्या हातात. आता यावेळी रनआउटची संधी निर्माण झाली आहे. मात्र मैदानामध्ये पहा काय चित्र घडतंय. म्हणजे क्रिकेटमध्ये तुम्हाला हे बऱ्याचदा कमी पाहायला मिळेल. म्हणजे तुम्ही जर पाहिलं ना तर मराठीमध्ये खूप चांगली म्हण आहे, जखम मांडीला आणि इला शेंडीला. त्या पद्धतीचं चित्र मैदानामध्ये राहिलंय. रनआउटची संधी होती त्या ठिकाणी, एकदा नाही तर दोनदा मात्र त्या ठिकाणी चान्स होती, मात्र ती देखील गमावली आहे. आणि बॅटर विवेकला जीवनदान दिलंय. जे विवेकच्या बॅटमधून मित्र म्हणेल चांगली बॅटिंग राहिली. आता विवेकला जीवनदान दिल्यानंतर मैदानामध्ये कशा पद्धतीचा खेळ राहील हे देखील आपण येणाऱ्या काळामध्ये पाहणार आहोत. यावेळी बॅकफुटला जात असताना पुन्हा एकदा फटका ऑफसाईडला सजवायचा होता आणि तिथून मात्र डॉट्स बॉल पाहायला मिळतोय. अर्थात गोलंदाजी करत असताना गोलंदाज आपण पाहतोय महेश यांच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवर डबल दिल्यानंतर मागच्या 2 चेंडूवर खूप चांगली गोलंदाजी राहिली आहे. अर्थात अजयला पाहिलं तर अजय हा सोनगर संघाचा एक आक्रमक खेळाडू म्हणून ओळखला जातो आणि त्याला आतापर्यंत शांत ठेवलंय. अर्थात गोलंदाजी करत असताना गोलंदाजानं शॉर्ट आर्म पुलचा हल्ला चढवलाय. क्षेत्ररक्षक आक्रमक खेळाडू राहिला आणि त्याचा झेल धरणीला दान झाल्यानंतर कशा पद्धतीचा खेळ राहील. म्हणजे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सरांनी मगाशी मॅक्सवेलचा उल्लेख केला की मुजीब रहमाननं मॅक्सवेलचा झेल सोडला आणि त्याच्यानंतर मात्र मॅक्सवेलनं वानखेडेच्या मैदानात इतिहास रचला. त्याच्यापुढे आता तुम्ही अजयचा झेल सोडलाय आणि अजय हा नेहमीच सोनगर संघासाठी हुकमी एक्का राहिलाय. यावेळी आपण पाहिला साई खेळला. दुसऱ्या चेंडूवर देखील संधी निर्माण झाली 1-2 आणि यावेळी मात्र विवेकला माघारी परतावं लागतं. विकेटचं पतन. नाव घे वंशान वाढवली. यावेळी शॉर्ट आर्म पुलचा फटका सजवलाय. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. चेंडू ट्रॅव्हल होतोय सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी 4 चौकार. कृष्णा सातपुतेचं नाव गाजते क्रिकेट प्रेमींच्या हृदयामध्ये. 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 येस थँक्यू. 4 धावा. 4 धावेने धावफलक जर आपण पाहिलं तर विसावतोय. अर्थात 21 या धावसंख्येवर. या चेंडूला मात्र ऑन साईडला खेळून काढलाय. अंपायर सिग्नल देखील तोपर्यंत येतोय. चेंडू ट्रॅव्हल होतोय सीमा रेषा पलीकडे. 9+4 5 धावा. येस थँक्यू धरेवा डीजे. आता मात्र गोलंदाज राहुल याला चक्क म्हणून साबित केलं. असं अगदीच
घोषणा केली जाते तर त्या शैलीवर आक्षेप आणला जातोय. उर्वरित 5 चेंडूसाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज विवेक मणवे यांना आणलं जाते. मात्र ज्यावेळी पंचांकडून असे निर्णय येतात ना, मगाशी देखील उल्लेख केला की मित्रांनो, चक्क ज्यावेळी गोलंदाजीच्या शैलीवर आक्षेप आणला जातो, गोलंदाज नाराज न होता आपल्यामध्ये बदलाव घडून आपल्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करून पुन्हा एकदा गोलंदाजी मागवूया. क्रिकेटचा खेळ तुम्हाला नव्याने सातत्याने संधी देत जाईल. अगदीच आपण मगाशी देखील उल्लेख केला की क्रिकेटमध्ये बरीचशी उदाहरणं आहेत जिथे मात्र क्रिकेटर्सला संधी दिली आणि त्याच्यानंतर मात्र त्यांची नावं देखील अजरामर राहिली. येथे मात्र 5 चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाज विवेक यांना आपण पाहत आहे गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेटनं. यावेळी फुलटॉस चेंडू होता, अगदीच खूप काही खास करू शकले नाहीत. यष्टी रक्षक देखील बीट झाले. अंपायर सिग्नल येतोय यस 22च्या माध्यमातून मात्र चेंडू जातोय घोषांकी क्षेत्रामध्ये. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 23 अंमलात आणला जातोय. कृष्णा सातपुतेचं नाव गाजतंय क्रिकेट प्रेमींच्या हृदयामध्ये. कृष्णाचं नाव गाजतंय क्रिकेट प्रेमींच्या हृदयामध्ये. कृष्णा सातपुतेचं नाव गाजतंय क्रिकेट प्रेमींच्या हृदयामध्ये. 27 27 धावा ऑन दी बोर्ड. 2 चेंडू आतापर्यंत झालेत जिथे मात्र पहिलं चेंडू हाताळलं राहुलनं आणि आता विवेक यांना पाहत आहे राऊंड ओव्हर द विकेटनं. यावेळी उडवून दिले क्षेत्ररक्षक आहेत. खूप चांगलं क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. आपल्या संघासाठी काही प्रमाणात धावा देखील वाचवल्यात. अर्थात मी म्हणेल की 5 धावा आपल्या संघासाठी त्या ठिकाणी वाचवत असताना आपण क्षेत्ररक्षकांना पाहिले. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. विशाल सावंत यांना आपण पाहत आहे. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. 5 धावा आपल्याला पाहायला मिळालं. 1 धाव. एका धावेने धावफलक 28 या धावसंख्येवर स्थिरावताना पाहायला मिळतोय. 2-3 चेंडू एकंदरीत या षटकातील फेकून झालेत. अर्थात गोलंदाजी मार्कवर गोलंदाज विवेक. ऑन साईडला स्लोवर पिचिंग, अगदी स्लोवर पद्धतीचा चेंडू होता. क्रिकेटमध्ये सातत्याने सांगितलं जातं तुमच्या गतीपेक्षा कृतीला फार महत्व आहे आणि तेच कृतीचं प्रात्यक्षिक मात्र मैदानामध्ये सादर केलं जातं. गती व्हेरिएशन, चेंज ऑफ द पेस. बॅटर अजय त्या ठिकाणी मात्र थोडंसं यशस्वी राहिले. डॉट्स बॉल पाहायला मिळतोय. पुनश्च एकदा बॅक टू बॅक दुसरा. यावेळी डॉट्स बॉल येतोय. पंचांकडे दाद मागितली जाते. पंच शहानिशा करतायत आणि बॅटर्स बाद होतोय. चला मलई कोण संघ आमचे दोन्ही अंपायर जे आहेत ते आमच्यापर्यंत निर्णय पोहोचवतील. तर बॅटर बाद झाला. अर्थात अजय माघारी परतलाय. अजय तबूच्या आश्रयाला. थँक्यू धन्यवाद डीजे. आता अजय बाद झाले तर त्यांचे बंधुराज सुजय मात्र मैदानामध्ये दाखल झालेत. तुम्ही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक बंधुराज पाहिले असेल. म्हणजे ऑस्ट्रेलियन संघाकडून खेळताना माईक हसी यांना पाहिलं असेल. भारतीय संघाकडून खेळत असताना तुम्ही इरफान पठाण, युसुफ पठाण, पाकिस्तान संघाकडून उमर अकमल, कामरान अकमल, नॅथन मॅकलम, ब्रँडन मॅकलम अशा बंधूंच्या जोडी मात्र क्रिकेटच्या इतिहासात क्रिकेटच्या मैदानात पाहिल्यात. आता मात्र अजय बाद झाले आणि त्यांचे बंधुराज सुजय मात्र स्ट्राईक एंडला आपण पाहू शकताय. अजून देखील या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल आणि गोलंदाज आपण विवेक ह्याला पाहताय. स्लोवर पद्धतीचा चेंडू होता. अगदीच मी म्हणेल की कहीं पे निगाहे कहीं पे निशाणे अशा पद्धतीचा फटका होता. मात्र बॅट मध्ये चेंडू विसावला आणि तिथून मात्र दुसरी धाव घेत असताना फलंदाज बाद. विकेटचं पतन. ANJ सौरभ. मी सिंगल आहे. आधी रिलेशनशिप मध्ये होतो, आता सिंगल आहे. तुलाही पटली? पटल्या पटल्या पटल्या
थँक्यू धन्यवाद डीजे बीट बॉक्स यांच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा ॲज अ साऊंडच्या माध्यमातून कव्हर केली जाते. आमचा आवाज देखील तुमच्या माध्यमातून त्यांच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवला जातोय. चला याच्यानंतर होणाऱ्या मॅचसाठी आपण श्री दत्तगुरु क्रिकेट संघ केस्तुली संघाचे कॅप्टन्स आणि खामगाव. चला टॉस साठी या. केस्तुली संघ आणि खामगाव हा नेक्स्ट मॅच आणि नेक्स्ट मॅच साठी आपण या. चला सोनगर संघ विनंती असेल चला घाई करा मित्रांनो. 15 मिनिटाचा वेळ तुमच्यासाठी असेल. 3 षटकं 15 मिनिटं हे वेल मात्र आपल्या दरम्यान दिला जाईल. आपण विद्यमान मॅच पाहत आहे. 30 धावांचं टार्गेट दिलंय म्हणजे 10च्या सरासरीनं. आता मात्र मॅच मध्ये बॅटिंग करायची आहे. दुसऱ्या सत्रादरम्यान मलई कोंडी या संघाला तेजस आणि त्यांच्या बरोबरीने महेश मणवे हे दोन्ही सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाले. पहिल्या चेंडूवर बॅकफुटला जात असताना गलीमधून थर्ड मॅन झोनमध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. तिथून मात्र एक धाव एका धावेने संघाचं खातं उघडलं जातं. फर्स्ट रन ऑन दी बोर्ड. आपण तेजस कालप यांच्या बॅटमधून आपण पहिली धाव पाहिलीत. तेजस यांच्या बॅटमधून आपण पहिली धाव पाहायला मिळते. फर्स्ट रन ऑन दी बोर्ड. एका धावेने संघाचं खातं उघडलं जात आहे. दरम्यान दुसऱ्या चेंडूवर खूप चांगला फटका इनसाइड आउट. चेंडूला पाठवून दिलाय लॉंग ऑफ श्रीमाच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. अरे अभी तो पार्टी शुरू हुई है. पार्टी पार्टी येस थँक्यू धन्यवाद डीजे. पहिल्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अजयला आपण पाहत आहे. स्वतः संघाचे कर्णधार देखील आहेत. पहिल्या चेंडूवर सिंगल, दुसऱ्या चेंडूवर 4. एकंदरीत धावा आपण पाहत आहे 5. 5 रन्स ऑन दी बोर्ड. 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय आणि पॉवर प्लेचा आपण षटक पाहत आहे. पॉवर प्लेच्या षटकादरम्यान केवळ 2 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर. आताचं लॉंग ऑफ आणि त्याच्याबरोबर क्षेत्ररक्षक मात्र काव कॉर्नर झोन असे 2 क्षेत्ररक्षक डीपमध्ये. यावेळी उडवून दिले चेंडूला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. खूप चांगला शेल टिपला जातो. फलंदाज पतन. कोई न बच के जाने पाए. डीजे को समझा दो म्यूजिक गलती से भी रुक ना जाए. अगर जो फील करे वो जाके तो रेड बुल गटकलो. जिसको डांस नहीं करना वो जाके अपनी भैंस चराए. बस आज की रात है कल से वही से आपे है. जी भर के नाच लो ना घर वाले ना मापे हैं. क्लब पे अपना राज है करने की क्या बात है. ये तो बस शुरुआत है. ये तो बस शुरुआत है. अरे अभी तो पार्टी शुरू हुई है. थँक्यू धन्यवाद. नवीन बॅटर स्नेहल टक्के मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. आपण धावफलकाचा विचार केला तर धावफलक अजून देखील 5 या धावफलकावर स्थिर पाहायला मिळतोय. 5 रन्स ऑन दी बोर्ड. आतापर्यंत 2 गडी बाद होत असताना आपण पाहत आहे. माफ करा फर्स्ट 1 विकेट मात्र या ठिकाणी तेजस बाद झालेत. मनीष आणि स्नेहल ही जोडी मात्र मैदानामध्ये आपण पाहत आहे. 10च्या सरासरीने 30 धावा या मॅच मध्ये बनवायच्या आहेत. अर्थात मलई कोंड संघाला पुन्हा एकदा जागेवरून खेळण्याचा प्रयत्न होतो. पंचांकडे अपील बाद मागितली जाते मात्र पंचांचा निर्णय येतोय नॉट आउट. चला सुजय अंपायर्स सिग्नल इज विल बी फायनल. पंचांचा निर्णय या संपूर्ण स्पर्धेदरम्यान फायनल आणि अनिवार्य मानला जाईल. त्याच्यामुळं जो ऑनफिल्ड अंपायर निर्णय देतील तो आपल्याला कंप्लीट आणि बंधनकारक देखील असणार आहे. या ठिकाणी डॉट्स बॉल पाहायला मिळतोय. 4था चेंडू देखील निर्धाव 5 धावा. शॉर्ट ऑन पुलचा हल्ला चढवलाय. मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल होतोय. अतिशय वेगाने क्षेत्ररक्षक आले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. केवळ 1 धाव खूप चांगलं क्षेत्ररक्षण विवेक यांच्या माध्यमातून आपण पाहत आहे. एका धावेने धावफलक पुन्हा एकदा पुढे
येणारी चेंडू इथून पुढे जर आपण पाहिलं तर 12 आणि जिंकण्यासाठी तब्बल 22 धावांची गरज. 11च्या सरासरीने आता मात्र मॅचमध्ये खेळ करायचा आहे. अर्थात मलई कोण संघाला दुसऱ्या षटकासाठी डावखुऱ्याचा गोलंदाज संदेश याला पाहत आहे. स्लोवर चेंडू अगदीच गती व्हेरिएशन चेंज ऑफ द पेस. क्रिकेटमध्ये सातत्याने उल्लेख आपण करतोय की गतीपेक्षा कृतीला फार महत्त्व आहे आणि त्याचंच प्रात्यक्षिक मात्र मैदानामध्ये सादर केलं जात आहे. डॉट्स बॉल पाहायला मिळतोय. कोणत्याही प्रकारचे धाव नाही आहे पहिल्या चेंडूवर. निर्धाव चेंडूने मात्र षटक संपन्न होतंय. अर्थात षटकाची सुरुवात होते. इथे मात्र संदेश याचा कॉन्फिडन्स पहिल्या चेंडूवर बिल्ड होत असताना आपण पाहत आहे. पहिला चेंडू डॉट्स उडवून दिल्या चेंडूला जर पाहिलं तर कव्हर पॉईंटला चेंडूला अडवलं जात आहे. तिथून मात्र एका धावेचा प्रयत्न देखील आपल्याला पाहायला मिळतोय. एक धावेने धावफलक आता मात्र जाऊन पोहोचतोय 9 या धावसंख्येवर. ब्रायन लारा या खेळाडूचा आठवण करून देणारा क्रमांकाच्या ब्रायन लारानं कसोटी क्रिकेटच्या इतिहासात एक विक्रम रचला. एका इनिंग्समध्ये सर्वात उच्चांक धावफलक धाव स्कोर म्हणजेच तब्बल 400 धावा करण्याचा कारनामा आपण ब्रायन लारा यांच्या नावे पाहतो. आणि याच खेळाडूच्या जर्सी नंबर 9 दरम्यान ऑन दी बोर्ड स्कोर कार्डवर आपण पाहत आहे. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने उडवून दिल्या चेंडूला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी विवेक याच वर्षी सोनगर संघाकडून पदार्पण देखील करतोय आणि खूप चांगली गोलंदाजी. म्हणजे त्याला ज्या षटकामध्ये आणले गेले ना मी तर म्हणेल हे षटक प्रेशराईज आहे. म्हणजे दबाव तंत्राचं षटक आहे. अगदीच दबाव आहे गोलंदाजावर आणि काय सुरेख गोलंदाजी केली. पहिल्या चेंडूवर डॉट्स, दुसऱ्या चेंडूवर सिंगल आणि तिसऱ्या चेंडूवर विकेट्स. वेलकम अर्थात गोलंदाजी राहिले संदेश पारावे यांच्या माध्यमातून. 3 चेंडूवर खूप चांगली सुरेख गोलंदाजी. आता आपण धावफलकाचा विचार केला तर 9 या धावफलकावर धावफलक असून देखील स्थिर पाहायला मिळते. उर्वरित चेंडू असून देखील मॅचमध्ये शिल्लक 9 आणि जिंकण्यासाठी तब्बल 21 धावांची गरज. बॅकफुटला जाताना पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. अगदीच दिशा देण्याचा प्रयत्न झाला मात्र बॅट आणि चेंडूमध्ये कोणत्याही प्रकारचा संपर्क नाही. न कॉन्टॅक्ट अर्थात डॉट्स बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू चांगली गोलंदाजी. गोलंदाज संदेश यांच्या माध्यमातून प्रशांत खरात नवीन बॅटर मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. प्रशांत खराले यांना आपण सायकलला पाहत आहे. डावखुऱ्याचा फॉल गोलंदाज यावेळी चुकी झाली आहे. स्वतःच्या डोक्याला त्याने हात देखील लावलाय. त्या ठिकाणी जर पाहिलं तर झेल यावेळी विवेकच्या माध्यमातून दंडीला दान केला जातोय. दुसऱ्या धावेचा कॉल आणि 2 धावा सहजरित्या कंप्लीट देखील केल्या जातात. पंचांचा इशारा देखील पाहायला मिळतोय की अगदी चेंडू पाहिला तर पंच भूषवतायत देखील की चेंडू जो आहे तो कमरेच्या खाली आहे आणि तिथून मात्र कोणत्याही प्रकारचा निर्णय नाहीये. 2 धावा या ठिकाणी पाहायला मिळतात. खराब त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर विवेक यानं झेल धरणीला दान केलंय आणि मी तर म्हणेल विवेककडून अपेक्षा देखील नसणार आहेत कारण उबदा क्षेत्ररक्षण म्हणून त्याला पाहिलं त्याच्याकडे पाहिलं जातं. पुढे एकदा जर पाहिलं तर चेंडू ट्रॅव्हल होतोय थर्डमॅनला. त्या ठिकाणी मात्र एका धावेचा प्रयत्न पाहायला मिळतोय आणि यस पंचांचा इशारा देखील होतोय लेग बाय. अर्थात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 23 अंतर्गत एक अतिरिक्त धाव धावफलकावर लगावली जाते. अशा पद्धतीने षटक क्रमांक 2 देखील संपवलं जाते आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आपल्याला पाहायला मिळतात. 12 ऑन दी बोर्ड. तिसऱ्या षटकाला इथून सुरुवात होईल. तोपर्यंत जावेत बिटबॉक्स मध्ये ऐकूयात एक सुमधुर संगीत. थँक्यू धन्यवाद डीजे. आता उर्वरित चेंडू जर आपण पाहिलं तर 5 चेंडू आणि 18 धावांची गरज. म्हणजे क्रिकेटमध्ये मित्रांनो क्रिकेट इज नॉट अबाउट डिपेंड. म्हणजे क्रिकेट हा जो खेळ आहे ना तो कुणा एकाचा खेळ नाही. क्रिकेट इज म्हणजे क्रिकेट हा सांघिक खेळ आहे. इथे प्रत्येक खेळाडूचा खेळ तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे
आपल्या संघादरम्यान खेळणारा प्रत्येक खेळाडूचं फॉर्मेशन, त्याचं कॉन्ट्रीब्युशन, तो कुठल्या परिस्थितीमध्ये कशा पद्धतीचा खेळ करू शकतो हे माहिती असणं गरजेचं आहे. आणि मी कौतुक करेल सोनगर संघाचं, म्हणजे संदेशला दुसऱ्या षटक हाताळलं हा एक निर्णायक अर्थात एक मॅचला टर्निंग पॉईंट ठरला, म्हणजे मॅचला कलाटणी देणारा हा एक टर्निंग पॉईंट आपण पाहिला. यावेळी मात्र चेंडूला भिरकावून दिलाय. चेंडू त्या ठिकाणी आपण पाहता विवेकला वन हँडेड झेल टिपण्याचा प्रयत्न, खूप चांगलं सुरेख क्षेत्ररक्षण. 2 धावेने धावफलक पुन्हा एकदा पुढे सरसावेल, अर्थात जाऊन पोहोचते 1-4. 14 या धावसंख्येवर. कौतुक करणं गरजेचं आहे विवेकचं, कारण मी तर म्हणेल आपल्या संघासाठी अक्षरशः 2 धावा त्या ठिकाणी त्यांनी वाचवल्या. कारण ज्या प्रकारे त्यांनी ग्राउंड कव्हर केलं, त्याच्यानंतर मात्र एका हाताने चेंडूला अडवलं. 2 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. आता मात्र पाहिलं तर ऑफ साईडचे क्षेत्ररक्षक मात्र 38 सर्कलच्या आतमध्ये बोलवला जातोय, अर्थात कव्हरला मात्र त्याची वर्णी लावली जाते आणि ऑन साईडला मात्र अतिथी प्रोटेक्शन दिलं जात आहे. उडवले चेंडूला अगदीच ऑन साईडला अलॉंग द कार्पेट, डीप स्क्वेअर लेगला चेंडूला अडवलं जातं. तिथून मात्र दुसऱ्या धावेचा कॉल आणि 2 धावा इथून मात्र सहजरित्या अंकित होताना अर्जित होताना आपण पाहिलात. 2 धावेने धावफलक आता मात्र पुढे सरसावेल, जाऊन पोहोचते 1-6. 16 या धावसंख्येवर. अजून देखील मॅचमध्ये उर्वरित चेंडू 3 आणि जिंकण्यासाठी तब्बल 14 धावांची गरज. 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी 14 धावा. निर्णायक चेंडू असेला यावेळी उडवून देण्याचा प्रयत्न होता, मात्र डॉट्स बॉल पाहायला मिळतोय. आता मात्र येणारे 2 चेंडू आणि 14 धावा. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम राहिलाय. मात्र क्रिकेटच्या इतिहासात मित्रांनो असे बरेचसे आपण सामने पाहिले जिथे आठवण करून देतो कोपरा ग्रुप आयोजित चषकामध्ये एका चेंडूवर 14 धावांची गरज असताना तो देखील सामना जिंकला अफजल 11 महाड या संघानं. आणि इथे जर पाहिलं तर पुन्हा लॉंग स्टॉपला चेंडू ट्रॅव्हल होतोय. अंपायर्स सिग्नल लेगबाईच्या माध्यमातून चेंडू ट्रॅव्हल झालाय, अर्थात एक अतिरिक्त धावफलकामध्ये ऍड होते. स्कोर कार्ड जाऊन आता मात्र पोहोचते 1-7. 17 या धावसंख्येवर. येणारे चेंडू 1 आणि तब्बल 13 धावांची गरज. 1 चेंडू आणि जिंकण्यासाठी 13 धावा. आता मात्र उडवून दिले चेंडूला क्षेत्ररक्षक विवेक पुन्हा एकदा पाहायला मिळतात. माफ करा, विवेक नव्हते त्या ठिकाणी, एक खराब क्षेत्ररक्षण. चेंडू ट्रॅव्हल होतोय सीमा रेषा पार. 7 धावांसाठी षटकार. मात्र संघ जिंकला या मॅच मध्ये. अमर क्रिकेट संघ सोनगर संघाचे आभार आणि त्याचबरोबर मलई कोंड संघ आपले देखील खूप खूप अभिनंदन. तर यामध्ये होणाऱ्या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर प्लेअर ऑफ द मॅच अर्थातच मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला आहे. सोनगर संघाकडून संदेश विनंती असेल मॅन ऑफ द मॅचसाठी. आपण या संदेश खूप चांगली बॅटिंग राहिली. संदेशच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर बॉलिंग करत असताना दुसऱ्या षटकादरम्यान खूप चांगली बॉलिंग आपण संदेशांच्या माध्यमातून पाहिलं. केवळ 3 धावा आणि विकेट. चला संदेश मॅन ऑफ द मॅच साठी या. अगदी 14 वर्षाचा खेळाडू आहे आणि चला मित्रांनो सोनगर संघ जरा एकदा जोरदार